10 वाजता आज बरोबर भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी RBIची पॉलिसी डिक्लेअर केली. आता या पॉलिसीमध्ये काय झालेलं आहे, काय चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय वाईट गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पण त्या चर्चा करण्यापूर्वी मी संदीप कोठवळ आणि आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल संदीप कोठवळ. आता जर आपण बघितलं असेल ना का तर साधारणतः एका आर्थिक वर्षामध्ये 6 पॉलिसी आपल्याकडे येत असतात RBIच्या. आता त्याच्यातली एक पहिली पॉलिसी आपल्याकडे ती येऊन गेलेली आहे. आता ही पॉलिसी आता जून महिन्यात आलेली आहे, तर आणखीन 4 पॉलिसी बाकी आहे. ती पॉलिसी एक आणखी जर आपण विचार केला तर पहिली पॉलिसी येईल ती पॉलिसी ऑगस्ट महिन्यामध्ये, त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये आणि फेब्रुवारी 2025ला. आत्ता जर आपण विचार केला तर 10 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं सांगितलं का बाबा रेपो रेट तो आता सध्या आम्ही काय बदलत नाही, तो जसा आहे आणि तसाच आम्ही ठेवणार आहे. आणि म्हणजे आपण बघितलं असेल का गेल्या कित्येक साधारणतः आपण बघितलं असेल मीटिंगपासून हा रेपो रेट चेंज झालेला नाही, तो जसा आहे तसाच आहे. आणि पण असं म्हणतात का साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या आसपास ह्या रेपो रेटमध्ये कमी येऊ शकते आणि म्हणजे व्याजदर कमी होऊ शकतो. आणि हा व्याजदर जर कमी झाला तर त्याचा फायदा कुणाला होणार आहे, त्याचा फायदा व्याजदर कमी जर झाला तर कर्ज घेणाऱ्याला. मग कर्ज लोक कशासाठी घेतात, पर्सनल लोन घेतात, घरासाठी कर्ज घेतात, गाड्यांसाठी कर्ज घेतात, तर यांचा कर्जाचा हप्ता कमी होऊ शकतो. पण जर आपण साधारणतः जनरली जर विचार केला तर भारतामध्ये घरासाठी कर्ज जास्त घेतली जातात आणि म्हणून त्याचा फायदा आपल्याला होम लोन देणाऱ्या कंपन्या आणि घरं विकणारे तर ह्या 2 कंपन्यांना होऊ शकतो. आता मग आपल्याला बघा जर समजा ऑक्टोबर महिन्यामध्ये जर पॉलिसी रेट कमी होऊ शकतो तर आपल्याला त्याच्या आधी महिनाभर आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला रिॲलिटी सेक्टरमध्ये थोडी खरेदी करायची, होम फायनान्स सेक्टरमध्ये थोडी खरेदी करायची आणि म्हणजे आपल्याला त्याचा बेनिफिट भेटू शकतो. कारण काय होतं बघा, आता एकंदरीत शेअर मार्केटचं असं आहे, जर शेअर मार्केटला असं वाटलं ना 2 महिन्यानंतर पाऊस चांगला पडणार आहे, 2 महिन्यापूर्वीच तेजी येते, भलं पाऊस पडल्यानंतर मार्केटला करेक्शन येईल, पण आपल्याकडे काय असतं ह्या मार्केटमध्ये रूमर असतात ना ते चालतात आणि तर म्हणजे पुढचं प्रेडिक्शन केलं जातं, जे पुढचं होईल त्याच्यावरती जे काय रिॲक्शन आहे ती पहिल्यांदाच येऊन जाते आणि ती घटना झाल्यानंतर मग काहीच रिॲक्शन येत नाही. तर असं एकंदरीत हे मार्केटचं आहे. आता जर एकंदरीत आपण आता आपल्याला बघायचं आहे का ह्या पॉलिसीमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत. पॉझिटिव्ह गोष्टी जर विचार केला तर गव्हर्नरचं असं म्हणणं आहे का ग्रामीण भागामध्ये आता साधारणतः जी डिमांड आहे ती डिमांड वाढत आहे आणि तर म्हणजे ग्रामीण भारत आणि शहरी भारत असे 2 भारत आपल्याकडे आहेत. आपल्याला वाटतं आपण बाबा एका देशामध्ये राहतो, तसं नाही आहे, आपण 2 देशात राहतो. एक आपला ग्रामीण देश आहे आणि एक शहरी भागातला आहे. शहरी भागातले लोक नोकरी धंदे वगैरे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो आणि ते खर्चसुद्धा करतात. पण ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं शेतकरी असतो, शेतकऱ्याकडे ज्या वेळेस त्याचं पीक पाणी वगैरे जे बाजारात जातं विकलं जातं त्यावेळेस त्याच्याकडे पैसा येतो, मग खर्च होतो. पण आता जर गव्हर्नरचं असं म्हणणं आहे का एकंदरीत ग्रामीण भागामध्ये ही काय जे आपण त्याला डिमांड म्हणतो ती डिमांड चांगली आहे. आणि आणखीन दुसरं महत्त्वाचं असं आहे का भारतीय अर्थव्यवस्थेची ग्रोथ जी आहे ती 7% पर्यंत राहू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. महागाई दर जो आहे तो 4.5% राहू शकतो असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि आणखीन त्याचं असं म्हणणं आहे का भारतातली जी काय अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी वाढू शकते. आणि आणखीन आता सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही देश चालवायला काय गरज पडते, परकीय चलन लागतं. तर परकीय चलन भारताकडं $651 अब्ज इतकं परकीय चलन भारताकडं आहे. लाईफ टाईम हायवरती सध्या भारताकडं परकीय चलन आहे. तर ह्या झाल्या भारतातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेतल्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि किंवा भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ह्या पॉलिसी संदर्भामध्ये ज्या काय पॉझिटिव्ह गोष्टी ज्या ते बोलले त्या बाबतीतल्या गोष्टी. आता काही निगेटिव्ह गोष्टीसुद्धा ते बोललेत, तर साधारणतः निगेटिव्ह म्हणजे काही चिंता करणाऱ्या गोष्टीसुद्धा ते बोललेत. आणि असं त्यांचं असं म्हणणं आहे का एकंदरीत महागाई दर जो आहे तर तो काय खाली येत नाही, तो 4.5-5% दरम्यान आहे आणि त्याच्याविषयी RBIनं चिंता व्यक्त केली आहे. आणि दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे का खाद्यतेल जे आहे तर त्याच्या किमतीमध्ये साधारणतः उतार चढाव भरपूर होतो आहे आणि त्या खाद्यतेलांच्या दरामध्ये अनिश्चितता आहे आणि त्यावरती सुद्धा गव्हर्नरनी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि आणखीन त्यांचं असं म्हणणं आहे का महागाईचं जे आमचं लक्ष्य आहे ते लक्ष्य आमचं जवळजवळ बरंचसं कमी आहे,
पण ही महागाई त्या लक्ष्यापर्यंत येत नाही आणि त्याविषयी सुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि दुसरं आणखी त्यांचं असं म्हणणं आहे का आता हे काय असतं का प्रत्येक देश कर्ज घेत असतो. आपण पण जर समजा घरात पैसा कमी पडला तर कर्ज घेत असतो. तसंच हा प्रत्येक देश कर्ज घेत असतो आणि आता सध्या जगातल्या सगळ्या देशांवरती कर्जाचा डोंगर झालेला आहे. त्याविषयी RBI गव्हर्नरनी चिंता व्यक्त केलेली आहे. तर म्हणजे कर्जाचा डोंगर हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आणखीन जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की जगामध्ये काही देशामध्ये राजकीय अनिश्चितता निर्माण झालेली असल्या कारणामुळे कमोडिटीच्या किमती त्या वाढलेल्या आहेत. आपण बघितलं असेल कॉपर, ॲल्युमिनियम आणि झिंक. साधा तुम्ही आपला शेअर्स घ्या, नाव त्याचं हिंदुस्तान झिंक, हा 300 रुपयाला किती जवळजवळ 2 वर्षापासून ट्रेड करत होता. पण जसेही झिंकचे भाव वाढले शेअर्स 700 रुपये गेला. फक्त एका महिन्यामध्ये शेअर्स हा डबलपेक्षा जास्त वाढला. आणि तर एकंदरीतच ह्या कमोडिटीच्या वाढत्या किमतीविषयी RBIच्या गव्हर्नरनी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि तेव्हा एकंदरीतच आजच्या भागामध्ये आपण बघितलं आहे की RBI गव्हर्नरनी कोणकोणत्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह सांगितल्या, कोणत्या गोष्टी ह्या साधारणतः निगेटिव्ह सांगितल्या. तर म्हणजे सांगितल्या म्हणण्यापेक्षा ज्या कुठल्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह घ्यायच्या, कुठल्या गोष्टी आपण निगेटिव्ह घ्यायच्या त्या त्यांनी बरोबर सांगितलेल्या आहे का ह्या गोष्टी आम्हाला थोड्या निगेटिव्ह वाटतात, ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि त्या त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. पण त्यांनी रेपो रेट कमी केलेला नाही आहे. तर आता हे एकंदरीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे का नेमकी गव्हर्नरने RBI पॉलिसीमध्ये काय सांगितलेलं आहे. आणि तेव्हा एकंदरीतच जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.